हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 33 बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचा प्रश्नसंच क्रमांक 33 कंप्लीट केला होता। आय होप तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितलेला असेल। सो वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, वाचनालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत: 1 वाच प्लस नालय, 2 वाचन प्लस आलय, 3 वाचना प्लस आलय, 4 वाचन प्लस अलय। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे वाचनालय या शब्दाचा संधीचा विग्रह आहे वाचन प्लस आलय। प्रश्न क्रमांक 2, अयोग्य जोडी ओळखा। पर्याय आहेत: 1 सदा प्लस एव बरोबर सदैव, 2 मातृ प्लस उपासना बरोबर मातृपासना, 3 जगत प्लस नाथ बरोबर जगन्नाथ, 4 अंतर प्लस आत्मा बरोबर अंतरात्मा। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य जोडी आहे जगत प्लस नाथ बरोबर जगन्नाथ। बाकी ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्या सर्व बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे? पर्याय आहेत: 1 गरिबी, 2 गरीब, 3 गार, 4 गोड। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे गरिबी हा शब्द भाववाचक आहे। प्रश्न क्रमांक 4, तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे? पर्याय आहेत: 1 तोंडा, 2 तोंडी, 3 तोंड, 4 तोंडे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे तोंड या शब्दाचे अनेकवचनी रूप जर करायचं म्हटलं तर येतं तोंडे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा। मोहनने ग्रंथ वाचले। वाचले या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। पर्याय आहेत: 1 एकवचन, 2 द्विवचन, 3 अनेकवचन, 4 अनामवचन। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे अधोरेखित केलेला शब्द होता वाचले, त्याचं शब्दाचं वचन आहे अनेकवचन। प्रश्न क्रमांक 6, झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? पर्याय आहेत: 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 उभयलिंग। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास नपुंसकलिंग त्याचे लिंग असेल। प्रश्न क्रमांक 7, आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे? पर्याय आहेत: 1 आम्ही क्रिकेट खेळू, 2 आम्ही क्रिकेट खेळणार, 3 आम्ही क्रिकेट खेळलो, 4 यापैकी नाही। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी आम्ही क्रिकेट खेळलो हा असेल। प्रश्न क्रमांक 8, जर अभ्यास केला तर पास व्हाल वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे? पर्याय आहेत: 1 उद्देशबोधक, 2 कारणबोधक, 3 स्वरूपबोधक, 4 संकेतबोधक। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल हे वाक्याचा प्रकार आहे स्वरूपबोधक। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा। वाक्य एकाच प्रकारचं दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये विरामचिन्ह कसे घातलेले आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। वाक्य आहे सोड मला तो जोराने ओरडला। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल सोड मला तो जोराने ओरडला। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की विरामचिन्ह कसे टाकलेले आहेत, ते योग्य वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10, शीघ्रकोपी म्हणजे? पर्याय आहेत: 1 मोजक्या शब्दात बोलणारा, 2 श्रम करून जगणारा, 3 अतिशय लवकर बोलणारा, 4 अतिशय लवकर रागवणारा। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दामध्येच आपलं उत्तर दडलेलं होतं शीघ्रकोपी म्हणजेच अतिशय लवकर रागवणारा। सो आजचे आपले 10 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत मराठी व्याकरणाचे। आय होप तुम्हाला आपली सिरीज नक्कीच आवडत असेल। आपण ही सिरीज त्यांच्यासाठी सुरुवात केली आहे ज्यांचा ऑलरेडी डीपमध्ये अभ्यास झालेला आहे पोलीस भरतीचा, फक्त त्यांना सरावाची गरज आहे। त्यांच्यासाठी आपलं चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहेत।
त्यांनी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. आपल्या चॅनलवर त्यांना सर्व प्रकारचं मटेरियल मिळून जाईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल इतरांनाही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.